युवराजांची बाजू मांडणार कोणीच नाही. असा अजिबात विचार करू नका, कारण उद्या जर अशीच वेळ पडली तर आम्ही स्वतः साक्ष द्यायला पुढे मागे बघणार नाही. होय, छत्रपती म्हणून नाही तर एक बाप म्हणून दरबारासमोर उभे राहू. काळजी नसावी. बाकी हवाला आई जगदंबेवर. बाबासाहेब, आपण साक्ष देणं योग्य दिसेल का? दुसरा पर्यायच नाही सुनबाई. या निवाड्याचा मुख्य मुद्दा आहे शंभूराजे आणि दिलेर खान यांच्यातली मैत्री. तर तो मुद्दा मात्र आपल्याला फोडून काढायचा. खरं तर आमच्यात आणि शंभूराजातच असं ठरलं होतं की त्या शहजाद्याला फोडण्यासाठी दिलेर खानाचा पायरी म्हणून वापर करून घ्यायचा. बंद दाराआड आमच्यातली झालेली चर्चा आम्हाला आठवते आणि शंभूराजे अगदी तसेच पुढे चाललेले. पण सुनबाई, आता आम्हाला शंका येते की या डावपेचात दिलेर खान तर उजवा ठरत नाहीये ना. भोपाळगडवरची चढाई आणि आता तिकोटे अथनीकडील वाटचाल. आबासाहेब, हे सगळं दरबारात कळायला हवं. आम्ही सांगू. शंभूराजांनी मोठं धाडस केलंय. आपल्या स्वराज्यासाठी त्यांनी खूप मोठा त्याग केलाय. आम्ही सांगू. पण हीच गोष्ट जर आम्ही जाहीररित्या सांगितली तर ही खबर गडावरून पार दिलेर खानापर्यंत पोहोचणार आणि मग शंभूराजेच अडचणीत येतील. परंतु दरबारातली खबर दिलेर खानापर्यंत पोहोचणारच. आणि केवळ दिलेर खानच नाही तर पार औरंगजेबापर्यंत पोहोचणार. म्हणूनच सुनबाई, आम्हाला जेव्हा सुरतवर छापा मारायला जायचं असतं तेव्हा आम्ही त्र्यंबकेश्वरी दर्शनास चाललो आहोत अशी फूल उठवतो. काळजी नसावी. आम्ही मोठ्या शिताफीनं साक्ष देऊ. स्वराज्याच्या सिंहासनासमोर छत्रपतींची साक्ष. छत्रपतींची नाही, एका बापाची साक्ष. नको आबासाहेब, या खटल्याला कौटुंबिक रंग येऊ नये अशी आमची इच्छा आहे. सुनबाई, तुमचं करावं तितकं कौतुक कमी. एका बाजूला पतीची चिंता आणि दुसऱ्या बाजूला घरादाराचा वकूब राखणं. मोठी कसरत आहे तुमच्यासमोर. आणि आता ह्यात तुम्हाला किती यश मिळतंय कोणास ठाऊक. तुमचा आशीर्वाद आहे आबासाहेब. आमचा आशीर्वाद तर आहेच, पण महत्वाकांक्षा जेव्हा पिसाळलेल्या घोड्यावर स्वार होते तेव्हा लोभाची धूळ उडते, स्वार्थाचे दगड खडे उडतात आणि टापांची हत्यारं होतात. तुम्हाला प्रचिती येईलच. प्रचिती आलीच की. शंभूराजेंच्या महत्वाकांक्षेला थोडा लगाम घालायला हवा होता. खरं आहे तुमचं. नमस्कारासाठी आपल्या महाली गेलो होतो तेव्हा कळलं आपण इकडे आहात म्हणून. चला, दरबाराची वेळ झाली. सुनबाई, तुम्ही कितीही जंग पछाडलं तरी सरशी आमचीच होणार. माफी असावी मातोश्री, परंतु आम्हीही हार मानणाऱ्या नाही. तुमच्या प्रत्येक डावावर आमचा प्रतिडाव असेल. आम्हाला खूप आनंद वाटेल मुलगा आईकडून हरताना. आम्ही हरवणार नाही. आम्ही धडा शिकवणार. धडा कशाबद्दल?
एकूणच त्यांच्या गैरवर्तणुकीबद्दल. वाचवा त्यांना. शेवटपर्यंत झुंजू आम्ही. झुंजा. तुम्हाला सदिच्छा पराभवासाठी आणि आशीर्वाद. आशीर्वाद युवराजांची मती स्थिर राहण्यासाठी. काळोजी बाबांच्या हाती लाकडी घोडा पाठवलात लेकीसाठी, ते बरं केलं. भवानी बाळ खुश होईल अगदी. पण फक्त घोडा आला, घोड्यावरचा राजपुत्र कुठे आहे म्हणून येसुबाईनं त्रास देणार त्या. आणि का देऊ नये त्रास? किती दिवस झालं तुम्ही नजरेआड आहात लेकीच्या. हे आम्ही त्यांचेही अपराधी आहोत तर. हो, खूप मोठे अपराधी. आता गेल्यानंतर सगळी कसर भरून काढावी लागेल तुम्हाला. जा, मग कळेल लेक कसे प्रश्न विचारते, कसे जाब विचारते. तिथे शौर्य धैर्य कुचकामी ठरतं बरं. म्हणजे आता त्या हल्ल्याची सुद्धा तयारी करावी लागणार आम्हाला. मग तुम्ही काय समजलात? तुम्हाला पाहिल्यावर सगळे गप्प बसतील, फक्त तुमची लेक सोडून. लेक जाब विचारणारी असते आणि काळजीही करणारी असते. पण अक्कासाहेब, यामुळे एक होईल. काळोजी बाबा पोहोचल्यामुळे रायगडावरून येणाऱ्या खबरा बंद झाल्या, त्या पुन्हा सुरू होतील. पण दादासाहेब, खबरा बंद नसतील हो झाल्या. काहीतरी गडबड आहे. अक्कासाहेब, गडबड असेल तर दोनच शक्यता. एक तर दिलेर खान आपले खबरगीर पकडतोय किंवा येणारे निरोप खलिते पकडतोय. शक्यता आहे. याचाच अर्थ आपण आधीपेक्षा जास्त सावध राहिलं पाहिजे. म्हणूनच अक्कासाहेब, आम्हाला वाटतं की तुम्ही आता छावणीत थांबू नये. दिलेर खान तुमची ढाल आमच्या विरुद्ध वापरण्यापूर्वी तुम्ही निघावं. आणि तुम्ही? अक्कासाहेब, कोणत्याही परिस्थितीत आम्ही उत्तर दिग्विजय करणारच. शहजाद्याला स्वराज्यात आणल्याशिवाय आम्ही माघारी फिरणार नाही. मग आमची सुद्धा काळजी करू नका. दादासाहेब, तुम्ही असताना आमच्या केसालाही धक्का लावण्याचा कोणी विचार करणार नाही. अक्कासाहेब, तुमच्यामुळं आमचं मन दुबळं होऊ नये. नाही होणार. आम्ही तसं होऊच देणार नाही. झालीच तर आमची तुम्हाला मदतच होईल. अक्कासाहेब, पुरुषाचे कपडे? आम्ही शामियान्यात राणू म्हणून वावरतो आणि छावणीत राणोजी म्हणून फिरून येतो. साहेब, छत्रपतींची लेक आहोत दादासाहेब. चिंता करू नका. अक्कासाहेब, 7 जन्मांची पुण्याई म्हणून तुमच्यासारखी बहीण लाभली हो आम्हाला. हुजूर. अरे आओ आओ मुल्ला आओ, तुम भी देखो. क्या बात है हुजूर, कुछ खास? खास? अरे इतनी खास है मुल्ला, सुनोगे तो नाच उठोगे. तो जल्दी बताइए खान साहब. हाँ, जरूर जरूर दिल्ली से बादशाह सलामत का संदेशा होगा. संदेशा दिल्ली से नहीं मुल्ला अहमद, रायगढ़ से है. रायगढ़ में शंभू राजे पर मुकदमा शुरू हो चुका है. मुकदमा? किस बात का? राजद्रोह का. ये तो बहुत खुशी की बात है. हाँ मुल्ला अहमद, बहुत खुशी की बात है. जिस तरह शंभू राजे अतरी तक हमारे साथ था, इसी तरह अगर स्वराज्य तक हमारे साथ आ गया तो स्वराजद्रोह का भी मुकदमा शुरू हो जाएगा उस पर. इससे तो शिवाजी राजे को गुस्सा आना चाहिए. आएगा मुल्ला अहमद, गुस्सा जरूर आएगा. तुम नहीं जानते शिवाजी राजे का स्वराज्य प्रेम. अरे स्वराज्य के लिए तो वो भगवान तक को नहीं मानता. ये तो उसकी अपनी औलाद है. खान साहब, अपनी औलाद को शिवाजी राजे सजा देगा? देगा मुल्ला अहमद, सजा जरूर देगा. और राजद्रोह की सजा है सजाए मौत.
यानी टकमक टोक। टकमक टोक। मुल्ला अहमद, अब शंभू राजे के पास सिर्फ एक ही रास्ता बचता है, हमारे पीछे पीछे आने का। शंभू राजे हमारे पीछे पीछे आएगा और हम उसे बंदर की तरह नचाएंगे। हाँ, लेकिन हुजूर, आप तो जानते ही हैं शंभू राजे के आपा रानुआ का, जो हमेशा उनके साथ रहती है। तो शिवाजी राजे के गुस्सा और क्रोध का रूप है शंभू राजे, और शंभू राजे के संयम और धीरज का रूप है उनकी आपा रानुआ का। जानते हैं मुल्ला अहमद, वही तो है जो शंभू राजे को संयम सिखाती है, वही उनकी ताकत है, और इसके लिए उसे शंभू राजे से दूर करना होगा। मुल्ला अहमद, जिसे तुम शंभू राजे की ताकत समझ रहे हो, वो उसकी ताकत नहीं, उसकी मजबूरी है, उसके लिए कमजोर कड़ी है। क्या? मराठाओं के शमशेर की चमक कभी कम नहीं होती, ये हमने माना, लेकिन इनकी कमजोरी औरत का सम्मान है। ये मराठे जंग के मैदान में कभी हार नहीं मानते, लेकिन औरत के सम्मान के लिए अपने घुटने जरूर टेक सकते हैं। बिल्कुल बिल्कुल हुजूर, लेकिन उससे हमें क्या फायदा? अरे बेवकूफ, हमें बहुत बड़ा फायदा है। शंभू राजे को हराने के लिए, अपने आप को बचाने के लिए हम उसकी बहन रानोबाई का इस्तेमाल करेंगे, उसे ढाल बनाएंगे अपनी। देखना, शंभू राजे की बहन हमारी ढाल बनेगी, हमारी हिफाजत करेगी। महाराज, तुला मुक्ती आहे. खटल्याचं स्वरूप स्पष्ट झालं आहे. सगळ्याच गोष्टी स्पष्टपणे समोर आल्या आहेत. शंभू राजांची मोगल सरदार दिलेर खान या क्रूर आणि कपटी शत्रू बरोबर शंभू राजांची मैत्री होती. आणि त्या दिलेर खानाची क्रूरता एवढी, या पुरंदरच्या किल्ल्यावर त्यानं महाराजांना आलिंगन दिलं, त्यावेळी मिठीत मारण्याचा प्रयत्न केला होता. आणि कपटी एवढा की याच दिलेर खानानं पुरंदरला वेढा घालून स्वराज्याचा मुलूक जाळला होता. होय, आणि त्याचे क्रौर्य एवढे की त्याने मुरारबाजी सारख्या पराक्रमी योद्ध्याला घात करून मारले. महाराज, स्वराज्याचा हा कट्टर विरोधी, ज्याने स्वराज्याला नेहमीच त्रास दिला, जो आदिलशाही मुलकात महाराजांना ठार करण्याचे प्रयत्न करत होता, अशा दिलेर खानाशी शंभूराजांनी मैत्री करावी का? आणि मैत्री केल्यानंतर त्याच्याशीच हात मिळवणी करून स्वराज्यावर हल्ला करावा का? स्वराज्यावर हल्ला आणि सोन्यासारखा भोपाळगड शंभूराजांनी मोगलांना मिळवून दिला. खोटा हाय, खोटा हाय ही समज. रंगोजी, खबरा आमच्यापर्यंत आल्यात. आल्या बी असतील, पर ते खोट्या. खरं काय ते मला विचारा. मी आहो तू महाराज तिथं. हिरंगोजी, खरा प्रकार काय घडलाय? महाराज, माफी असावी. मगापासून ऐकतोय, याव झालं त्याव झालं, अमुक अमुक तमुक तमुक. कशाला काय धरबंदच आहे? म्हणजे गडावर बसून गप्पा मारायच्या, ऐकी गोष्टीवर सभा हाणायच्या. ही म्हणजे वाऱ्यावर 7 तळ्याची माडी बांधल्यावरच ऐकी हो. हिरंगोजी बाबा, खरी माहिती दरबारासमोर यावी. जी, युवराजाने हत्यार उचललंच नव्हतं. तलवार रोखली नव्हती त्याने. त्यांची तलवार म्यान बंदच होती. तलवार म्यानबंद होती. जी राणी साहेब, युवराजांची तलवार म्यान बंद होती. मुळात युवराज गडावर चाल करून आलंच नव्हतं. ते आलं होतं त्या आमच्या समजानं मदत कराय. रंगोजी, आजवरच्या तुमच्या पराक्रमाला या पराभवाचा पट्टा लागला, एवढं ध्यानात ठेवून खरं बोला. खरंच बोलतो या मेया. का आपल्या अन्नदात्यांचे पुत्र आहेत म्हणून त्यांची खोटी भलावण करताय?
महाराजांनी आमासनी खोटी भलावण करा असं कवा सांगितलं नाही आणि आम्ही ती कवा करणार बी नाही. फिरंगोजी बाबा, जबाबदार किल्लेदार आहात, जबाबदारीनं बोला. जबाबदारीनेच बोलतोय. एक शब्द मी खोटा बोलणार नाही म्या. आणि म्या म्हणतो जरूर काय आहे. शंभूराज तलवार उंचावत आला असतं तर त्यांच्यावर तोफाचा गोळा टाकाया ह्या फिरंगोजीने माग पुढे बघितलं नसतं. पण महाराज, शंभूराज गडावर आलं ते 1000 मावळ्याचा जीव वाचवण्यासाठी. नाहीतर त्या दिलेर खानाने एका बाजूला तट भाजून काढला होता आणि दुसऱ्या बाजूला तटाला सुरुंग लावलं होतं. भुपळगडाच्या पायथ्याशी 10-15 हजाराची फौज गोळा केली होती. अरे आम्ही लढत लढत मेलो मी असतो, मरणाला भेणारी अवलाद नवाबची. पर गडावर जमलेला रयतेचं काय, पाया बापड्यांचं लेकरं बाळाचं काय करायचं होतं सांगा. शिवाय महाराजांचा हाही विचार होता की गड गेला तरी चालेल, पण माणसं जिवंत राहायला पाहिजे. होय, महाराजाचं पत्र आमासनी मिळालं होतं. शंभूराज गडावर आलं, त्याने आम्हाला मायानं पोटाशी धरलं. महाराज, गड उतार होताना मी त्यांना मुजरा केला तेव्हा युवराजांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. महाराज, ही भुपाळगडाची कहाणी वाटत नाही. ही कोण्या एका आटपाट नगराची कहाणी वाटते. हो, मलाही तेच वाटतंय. अरे काय चेष्टा करताय का? चेष्टा नाही तर काय, बाकी सगळं सांगितलं, पण 700 मावळ्यांचे हात तोडले ते नाही सांगितलं. 700 मावळे युवराज वाचवा, युवराज वाचवा म्हणून टाहो पडत होते ते नाही सांगितलं. केवढा अन्याय झाला. मावळ्यांच्या रक्ताने भानबाचा डोंगर लाल झाला. त्यांच्या घायाळ किंकाळ्या नाही ऐकू आल्या. तेव्हा गडावर युवराज हजर होते, त्यांनी का नाही तलवार सरसावली? बोला ना. बोला फिरंगोजी बाबा, बोला. महाराज, हे समज खोट आहे. महाराज, खोट आहे हे समज. हे खोटं नाही, तुम्हाला हे माहित नाही. होय फिरंगोजी बाबा, तुमच्या माघारी हे सगळं घडलंय. काय घडलं, कसं घडलं हे तुम्हाला ऐकायचंय? महाराज, हा गेनबा. भुपाळगडावर हात तोडण्याची घटना घडली तेव्हा प्रत्यक्ष हजर होता. बोल बाबा, काय काय घडलं? महाराज, रदनी 700 मावळ्यांचा एक हात एक पाय तोडायचा आदेश दिलेर खानाने दिला तेव्हा शंभूराजे तिथंच होते. अरे मग म्या कुठं होतो? तुम्ही गड उतरून खाली गेले तेव्हा घडली ही घटना. नाही नाही महाराज, काय तर गफलत आहे. हे हाल केलं बघा मावळ्यांचं. पकडून ठेवलेलं मावळं एका दोरीनं उभं केलं होतं. एक मोठा लाकडाचा उंडका बी ठेवला होता. त्यावर मावळ्यांशी पाडून त्यावर त्यांचे हात धरत होते आणि मग धारदार कोयत्याने हात छाटत होते. ऐका महाराज,
महाराज, मुजरा करणारे हात, स्वराज्यासाठी तलवार हातात धरणारे हात, भगवा आकाशात नाचवणारे हात कलम केलेत. तेही शंभूराजांच्या डोळ्यात दिसत. आणि शंभूराजे गप्प उभे होते. त्या मावळ्यांना कोणीच वाली नव्हतं.